परीक्षा नाही, मुलाखत नाही, फक्त मार्कशीटवर मिळणार नोकरी. इंडियन ऑइलमध्ये बंपर भरती. कोणकोणत्या पदाकरिता भरती असणार असून पात्रता काय असणार आहे, अर्ज कसा करायचा, अर्जाची अंतिम मुदत काय आहे, याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशा नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमी भेटत असतात. तरी जाणून घेऊया संपूर्ण माहिती काय आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि इतर राज्यांत IOCL पाईपलाईन विभागात तांत्रिक आणि बिगर तांत्रिक पदांची भरती. 18 ते 24 वयोगटातील 12वी पास आणि पदवीधर तरुण पात्र. प्रशिक्षणादरम्यान मिळणार आकर्षक विद्यावेतन. तर मित्रांनो, पदवीधर आणि 12वी उत्तीर्ण तरुणांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्ण संधी चालून आली आहे. इंडियन ऑइलच्या पाईपलाईन विभागात 2025-26 या वर्षासाठी शिकाऊ उमेदवारांच्या म्हणजे अप्रेंटिसच्या एकूण 394 जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. यावेळी उमेदवारांची निवड केवळ त्यांच्या शैक्षणिक गुणांच्या गुणवत्तेवर म्हणजे मेरिट बेसिसवर केली जाणार आहे. इंडियन ऑइलच्या पाईपलाईन विभागात असलेली ही भरती देशातील विविध विभागांअंतर्गत केली जात आहे. ही भरती इंडियन ऑइलच्या पाईपलाईन्स विभागांअंतर्गत पश्चिम, पूर्व, उत्तर आणि दक्षिण अशा 4ही विभागांत केली जात आहे. यामध्ये पश्चिम विभागात सर्वाधिक रिक्त पदे असून त्याखालोखाल पूर्व, उत्तर आणि दक्षिण भागात विभागणी करण्यात आली आहे. अशा प्रकारे संपूर्ण देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 394 अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. यात महाराष्ट्र राज्याचा समावेश पश्चिम विभाग पाईपलाईन्स म्हणजे WRPL मध्ये करण्यात आला आहे. तर पाहूयात कुठे कुठे ही भरती होईल. महाराष्ट्रात प्रामुख्याने अहमदनगर, मनमाड आणि सोलापूर या 3 ठिकाणी एकूण 12 शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाणार जाईल. तर संपूर्ण पश्चिम विभागात गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानचा या ठिकाणी एकूण 136 जागा रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत तांत्रिक आणि बिगर तांत्रिक अशा दोन्ही प्रकारच्या पदांचा समावेश आहे. विविध पदे आणि शैक्षणिक पात्रता काय असणार आहे पाहूया. टेक्निशियन अप्रेंटिस मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, टेलिकॉम आणि इन्स्ट्रुमेंटेशन, संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील 3 वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा. ट्रेड अप्रेंटिस असिस्टंट, HR, कोणत्याही विषयातील पूर्णवेळ पदवी, ग्रॅज्युएशन. ट्रेड अप्रेंटिस अकाउंटंट, वाणिज्य शाखेतील पदवी. डेटा एंट्री ऑपरेटर फ्रेशर किंवा स्किल सर्टिफिकेट, किमान 12वी उत्तीर्ण परंतु पदवीधर नसावा. वयोमर्यादा आणि अटी काय आहेत पाहूया. या अर्जदाराचे वय 31 जानेवारी 2026 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असणे आवश्यक आहे. सरकारी नियमानुसार SC/ST उमेदवारांना 5 वर्षे तर OBC/NCL उमेदवारांना 3 वर्षांची वयात सवलत दिली जाईल. सर्व उमेदवारांनी 31 जानेवारी 2026 पर्यंत आपली शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे अनिवार्य आहे. अर्ज कुठे करायचा आणि अर्जाची अंतिम तारीख काय असणार आहे जाणून घेऊया. जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी प्रथम ट्रेडनुसार NATS म्हणजे https://nats.education.gov.in किंवा NAPS म्हणजे https://apprenticeship.india.gov.in पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर इंडियन ऑइलच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपला अर्ज पूर्ण करावा. अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा पहा. ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 28 जानेवारी 2026. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2026 रात्री 11:59 अधिकृत वेबसाईट https://plppsp.indianoilpipelines.in. निवड झालेल्या उमेदवारांना 12 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणादरम्यान नियमानुसार मासिक विद्यावेतन म्हणजे स्टायपेंड देखील दिले जाणार आहे. म्हणजे प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला ठराविक वेतन देखील मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा. पुढील अपडेटसह पुन्हा भेटू. तोवर काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.